कोण पण कांदा जीवनावश्यक वस्तूमध्ये गेला. तिसरा निर्णय घेतला स्टॉक निर्बंध, तुरीची डाळ तूर ठेवता येणार नाही. आणि चौथा निर्णय घेतला या सरकारनं तुरीची डाळ 100 रुपये किलोच्या वरती विकणार येणार नाही. पुरा बंदोबस्त केला. दगा अफजल खानाच्या पाठीवर आम्ही पाहतो. अफजल खानानं छत्रपती शिवरायांच्या पाठीवर जसा वार केला, 70 वर्षात शेतकऱ्याच्या पाठीवर वार करणारी औलाद रोज आम्ही पाहतोय. मंतर करते बिचवा घ्या मारा पोटात. कांदा 1 रुपया किलोवर आला. पाकिस्तानचा कांदा देशात आला, हिंदुस्थानात आला, कोणी बोंबलला नाही. इजिप्तचा आला, चायनाचा आला. एका पत्रकारानं विचारलं कांदा लई महाग झाला. म्हटलं महिन्यानं खातो किती तू? जास्त खाल्ला तर हागून लागल ना. बरं महाग झाला तर लसण खाय, तिकडे काय म्हणते तो मुळा खाय, पण बोंबलतं काय? पण कांद्यावर एवढं सरकार नाजूक होते, एवढं संवेदनशील होते का कांदा थोडासा जरी वाढला तर वाटते अटल बिहारी होऊन काय म्हणून घटकीने आम्ही पाहतो आयात केल्या जाते. भाऊ काल मी आंदोलन करून आलो. 1 रुपये किलोनं कांदा 190 रुपये किलोनं 4 क्विंटल कांदा मोजावा लागला. 4 क्विंटल काय मन असेल? ही अवस्था आहे आमच्या देशाची. 7वा वेतन आयोग आहे, स्वामीनाथन नाही आहे. आमचा पगार 1.5 लाख झाला. फक्त भाषण दे चालला जाय, पगार पक्का आहे. 1.5 लाख रुपये पगार आमदाराचा. अपंगाचा पगार 600. सरकार किसकी भी रहे लेकिन आम लोगों की का है? सामान्य माणसाची कुठं आहे? सामान्य माणसाचं हे सरकार नाही. सरकार कोणाचं असू दे, मी पक्षाबद्दल बोलणार नाही. तुम्ही म्हणा राजकीय भाषण कार्य करता तर हे वारंवार करत नाही बोलावलं तरी चालत. बोलणार जे बोलावं ते बोलणार. मुळातच कळू आहे. लोक म्हणून शिवशाही उत्सव चांगला उत्सव घेतला. आजकाल असे कार्यकर्ते सापडतच नाही. आम्ही एखादा कार्यक्रम घ्याव तर कार्यकर्ते आम्ही पाहतो आमचे बरे आहे म्हणा. तसे 3-5 वर्ष 15-25 वर्ष राजकारणात आहे, दिवा नाही काही नाही, तरी कार्यकर्ता बिचारा झपाटलेला आहे. आणि ते झपाटलाय म्हणून आम्ही झपाटल्यासारखं फिरत राहतो. मित्र, हे सगळे तुम्हाला तरुण लोक आहे, तुम्ही याच्यावर लक्ष घाला. आमच्या शेतकऱ्याची भूक, मजुराची 7व्या वेतन आयोगामध्ये 18 मी ते पाहिलं. हे कुठल्या आधारावर वेतन वाढलं तर 18,000 रुपये किमान माणसाले कर्मचाऱ्याला जगाले लागते असं त्याच्यात लिहिलं.